भूषण झालं का भांड्याचं काम? काही नाही बापू, त्या भाण्याचा मेळ तिकडे चालू. शांताराम आला न बाबा मधातच. मोठा मोठा किरगाळ करे माझ्या सात गेले आणि पाचच राहिले. मला असं वाटलं बस भाण्या पकडला येणार बा आज. कसंही काही करून बाबा आवाज दिला बाबा. चिवत्या बनवला बा शांताराम. तरी उसात घुसला न बा शांताराम. मग भाण्या पकडल्या गेला का? नाही ना बाबा, मीनं जोरात किरकाई मारली ना भाण्यान. ते पिल्लू त्याचं निघलो पोयत. आणि निकन मिळाला आम्हाला तो भाण्या म्हणे बस आता होतेच. या लहान बा शांतारामनं मारली बघ किरकाई. तसेच दिले ना बा पोयत. मी किती हसत किती रे बाबा. मस्त असते रे बरोबर भाण्या बायाला. ते काही ना काही वेळ आहे मला असं वाटून नाही ना. हा तुझी काहीतरी विठ्ठलनामा शाळा दिसते मला याच्या बरोबर, म्हणून तू भाण्या बरोबर जातले का राखण. माई मेळा म्हणत म्हणतो ते लाल पोरी नाही ना पोरी सोबत राहते ते तिच्या बरोबर. हा पाटील तुम्ही सांगा तुमचाही मेळा आणून देतो मी. तिच्या 2-3 मैत्रिणी आहे अजून. सांगा जमत का मेळ? हा पाहिजे का तुम्हाला? ए बापा, हा माहीत पडलं तर बाप्पा बुडा माय ढूंढ नाही सालटं उडीत रे बापा. आपल्याला नाही पाहिजे बाबा मेळन फेर. तुमचा मेळ तिकडेच गाजवा बापा तुम्ही. काय लोक पोरी आहे तुम्ही. राजा पाटील एवढे मोठे झाले घेऊन राहिले राजा. हा लहान लहान हितभर पोरे राजा घरा गावात मजा करून राहिले आणि तुम्ही एवढे झाले राजा. तुम्हाला काहीच नाही राजा. हा काय माणसा राया या वयात तशी मजा गेली पाहिजे बस. हा ऊस ऊस नुसता ऊस. मला दम नाही ना हो. काय मजा मारेन पाटील. आजकालचे गोरे गजे रगीचं खातात ना, म्हणून गजे काय जायच्या. तू यात तुला दो मारे. हो हो गड्या. हा जात जाईन मग तू. हा लागणे पोरी येणार ती पावलाटा. रोग नाही हे नाही ती नाही ते का भेटणार नाही का आपल्याला. हा आज नाही तर काल भेटी. पण जरा शांतता ठेवणं. तुम्ही मोठा बोलायला चौबरा झाला रे. माझ्या भाण्याचं काय सांगा तुम्हाला 24 तास बोलत राहते बा तिच्या बरोबर. रातभर दिवस तेच नुसता. हो करीन तो बस. आय लागू पिल्लू आय लागू डल्लो. हा दिवस हो चालू असते जाईल. बसणार रे बाळा तो कोणती बुटायला ना ग. हा बसणे आम्ही हेमाडे तर आम्हाला काय समजते रे. आबा काय म्हणून नाही मला काय समजलं नाही. आता तुझ्या बरोबर काही बोलत नाही. पाटील घाबरू खाल्याकडे हा ऑनलाईन अभ्यास कोणता आहे. मग पोऱ्याला का 24 तास का ते नुसतं मोबाईलवर असते चिटकेल. कोणता म्हणते बा ऑनलाईन अभ्यास करून राहिलो म्हणते. हा करत असते का हा ऑनलाईन अभ्यास. कसा माहिती का कुठे बा ऑनलाईन अभ्यास नाही गेलाय. पण तो एवढा नसते बा 24 तास नसते. 1-1.5 घंट्यात असते. मास्तर लोक शिकवतात. आता कसं ते कोविडपासून महिलांना चालू ऑनलाईन. पण मा पोऱ्या 24 तास चिटकेल असते ना बा. त्याची टेम्पे देते कानात टाकून आणि सुरू द्यायचं. काय असते काय माहीत बा. काल मी पकडला आणि त्याला मी म्हटलं त्याला कार भाऊ हे काय आहे काय नोकरी करून राहिला तू. काय म्हणते बाबा ऑनलाईन अभ्यास आहे म्हणते. हा मास्तर लोक कधी शिकवतात म्हणते. केला गळा घोड आले या बुड्या लक्षात. काय सांगतो बया बुडेले. हा कोणता अभ्यास करते भाने. काहीच नाही बुडे बा. तुम्ही मास्तर तुझा मास्तरली विचारा का म्हणा अभ्यास कोणता आहे. मा बोऱ्या म्हणा 24 तास चिटकेल असते म्हणा फोनवर. हा मास्तरच सांगेन बयाचं उत्तर मास्तरच देईन. कारण तोच शिकून राहिला ना. हा झाबरू विचारतो मी मास्तरले कोणता अभ्यास हा रातभर दिवस. तर पोऱ्या नुक निक पिसाळ झाला नुसतं फोनवरच असते. जातो मी आता विचारतो मास्तरले. बुडे बा दादा पाटील राजा जीवात जीवाला बा वाचवलं तुम्ही मला. नाही तर तोंडातून काही ना काही निघलं असतं भाण्याबद्दल. आणि त्या बुड्यानं ऐकलं असतं ना उघड झालं असतं बाबा. त्यानं माझी पुरुषान काढली असती बाबा कंदिल्यानं. बरं झालं बापू ऐकलं नाही त्या कोणती उड्यानं. आताच तर पाहिलं तू. हो मा पोऱ्या म्हणते 24 तास अभ्यास करून राहिला. आता खाते तो मास्तर डोक्स. हो बापू बरं झालं हे. आता जाते तो मास्तर. पिल्लू मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा करू तुला. सेम टू यू भानो. मग केले की लाडू तिळगुळाचे. मला कधी देतो लाडू. कधी आणतो मला. लाडू मी चांगला एक डब्बाच बसून घेऊन येतो तुला लाडू. नाही मला डब्बा गिब्बा नाही पाहिजे. मला फक्त 2च लाडू पाहिजेत. हा लवकर घेऊन या. हो ना येते ना मी लवकर. एवढे घाई नको करत जाऊ बा तुम्ही. आता कसं तू फ्री असतं बा. तुला कोणी म्हणणार नाही. पण मग माझ्या आई बाबा लक्ष ठेवतात ना माझ्यावर. म्हणून ते कसं समजून घेत जा बा तू तेवढं. ये ना तू. हा मला आठवण आली ना. का ये ना एकदाच. हा ठीक आहे तुझं. हा ये ना. हा मी जागा पाहिजे दुसरी आता. नाही रे बाबा भानू मकर संक्रांत आहे आज. काही बोलतं का बाप्पा आज नाही होत ना. लोक काय भेटत नाहीत का. आपण कोण नाही भेटा. हा काही नाही होत मकर संक्रांत. आपल्याला सारे दिवस सारखे.
असं नको करू बा तो. मला आठवण येते ना. असं नको करत जाऊन तू. येणं भेटायला ना. आज मकर संक्रांत आहे ना. माझे आई बाबा घरी जात नाही, वावरात नाही गेले ना, म्हणून मी काही आज येऊ नाही शकत. पाहिजे म्हणजे पाहिजे हो मला. तू काही कर नाही. मकर संक्रांत आहे या मला ते काही सांगू नको तू. मला भेटायला आली पाहिजे म्हणजे पाहिजे. मी सांगून राहील तुले, आता मी बोलणार नाही त्याबरोबर. ऐकत जाय ना जानू. तू असं नको करत जाऊ. ठोस नको करत जाऊ यार. समजून घेत जाय ना. आई बाबा आहेत ना आज घरी. आज मी येऊ शकत नाही यार. तू सारी मोडची वाट लावून टाकते यार. माझं मन होते यार आणि तू येत नाही. असं नको करत जाऊ ना. काय नाही तर बहाणा बनवणं. असं सांग ना काहीतरी. कुठे चालले म्हणा मैत्रिणीच्या घरी अभ्यासच आहे म्हणा म्हणजे. ऑनलाईन अभ्यासात ढकलू काय मास्तरनंच बघायला काय नाही यार. बहाणा बनव जा ना यार तू. प्रत्येक वेळेस असं काय असतं बरं तुझं. यार मला मूळ झाला ना आज. समजून घेत जा ना यार भाना. तू किती फोर्स करून राहिलं. तू असं नको करू ना. आई बाबा आहेत ना आज घरी. आज मी येऊ शकत नाही ना भानू. घे ना समजून यार प्लीज. यायचं नाही का? यायचं नाही सांग तू मला. जाय ना. मी बोलत नाही आता. ठेवतो फोन. तर दे तू नको येऊ. यार भानू तू असं का बरं करतो रे. मला गमत नाही ना तुझ्याशिवाय. मला असं बोलू नको बा तू. चांगलं नाही वाटत असं बोलणं. यायचं आहे का? हो किंवा नाही सांग लवकर. आता मग फोन ठेवतो मी. आता बोलत नाही त्याबरोबर. हो बाबा येते. करते बाबा काहीतरी. पण थोडा वेळ दे. नाही तर मग काय म्हणशील आत्ताची आता कसं आई बाबाला काही ना काही बहाणा सांगायला लागेल नंतर मगच या लागेल. हो ये तिकडे ये जो. गोंडवया घराकडे. तिथं पाहिली मी खोली. तर तिथे जो आज खोली तसं. हो येते तिकडेच मी. चल मग बाय बाय बोलू. लव यू टू जानू. काय शांताराम भाऊ एवढं पाणी झालं बा तुमच्याकडे. दुसऱ्याला ऊस पिळायला पाणी देऊन राहिले तुम्ही. कोण सांगितलं सदा. माहिती गिरल्या का उपशी आला बा. उपशी काढू का मास्त बघत धुंदे राहिला. मी कोणाला पाणी देऊन राहिलो रे बाबा. मस्त उसल्या अर्धा वाहून राहिला. त्यालाच तर पाणी नाही. आणि तू म्हणता बाबा दुसऱ्याला पाणी देऊन राहिला ऊस पेरायला. हे कोण सांगितलं. अरे बापा शांताराम आता सांगितलं रे बा मले. तो भाण्यान तो काल्या आलते ना माझ्या घराकडे. त्यानं सांगितलं मले. मारुती जोडी सांगितली बा. आणि ते शांताराम भाऊचं पाणी आहे ना आमच्या आवारात ऊस पेरून राहिलो. मी म्हटलं बी बापा कोरडवामध्ये कसा ऊस होईल. तर ते म्हणून शांताराम भाऊ पाणी देऊन राहिला आम्हाला. शांताराम एवढा चॅप्टर पण हवा काय. मी का तुला एक पाणी मागितलं तर तू म्हणत गड्या नाही माझं काय पाणी आहे बा. माहिती रूप शहर आहे काय रे. कोणती बुड्याला पाणी दिलं तुम्ही ऊस पेरेल आणि मला नाही. तेव्हा जोड बसतले का जागेच बोट घालतले का. काही माणूस आज गड्या तुझं. तर मी काले पाणी घेऊ बा कोणाले. त्या पोरेने फेकली रे गळा. त्या भाण्यानं काल्यानं. आज पाणी कोणता ऊस. चाल बरं त्या कोणत्याच बुड्याला विचारू बरं कोणता ऊस पेरता म्हणून तुम्ही. ते पोरे कसे काय म्हणत मग ऊस पेरून राहिलो म्हणून. ऊस नव्हता ते दुसऱ्याच ऊस होता तो. तू समजून घेत जा बाबू. दुसरंच काहीतरी मी असून द्यायचा. तू अचानक दिसला त्याले म्हणून ते काय सांगतील तुले. त्याला फेकली ती अजून आणि तू झेलणारा. तिला 3-4 दिवस झाले पाऊस राहिलो ना. मागडले नुसतं चक्राच मारतात ते. इकून गेला की तिकून गेला की इकून. मी 2-4 दिवसात पाऊस राहिलो. पण काय म्हटलं बा त्याने कारगड काय आहे इकडे. तर त्याने मला असं सांगितलं. मी म्हटलं बा जाऊ द्या. ते सारी ऊसातली शाळा आहे. काही ना काही मेळा आलेला नाही का. काहीतरी जोसात काय मेला त्या गल्लीत म्हणून तर ते गल्ली होऊन राहिले. दादा ते बापा रे ते फिरतात का पोरे. अरे काय ना काही भेवला द्यायचा. 5 लागेल मला. कालची गोष्ट सांगू का. ते तर सांगायचं राहील तुम्हाला. अरे तो घुसल्या मारात पाहायला मी आणि मी दिसलो ना असा जोरात कल्ला बरे. हाय खो. मी म्हटलं त्याला कार काय रे. नाही म्हणे शांताराम भाऊ उसाळच्या पाकरा आणून राहिलो म्हणे. उसातला रस पेतात म्हणे ते. त्या घुसल्या कानपट्ट्या फोडायला पाहिजे होत्या. नक्की तो उचवऱ्याला आलता. एकांनी मारलं माझ्याकडे. नाही तर मी तर मारत होत त्याने. पण म्हटलं नाही पहिले उसात जाऊ म्हटलं. याचा बापगी बसून उसात काय जागा तो दिसला नाही मला. पण धांडे डोंडे उडेल होतं गाडा. चोपडी चिकली जागा करेल होती बिलकुल. हो ना. पण ते कसं यानं आवाज दिला ते गडबड झाली. तो गेला पोहून. तर भाऊ लक्ष ठेवा बरं. काही खरं नाही. ऊस रंगवतात बरं लोक. असं ऊसात काही दिसत नाही ना. लक्ष ठेव जा. तेव्हा मी तर पुरं लक्ष ठेवू ना. थांब मला तर ऊस नाही दिसू दंडवर. त्याला विचारतोच मी कारगडा काय करून आलता तो ऊसात. ऊसातली काय भानगड आहे तो मोडून टाका तुम्ही. चालू आहे ऊस. अरे बाबा तो कोणती बुडे आलता माझं. अरे म्हणे मा पोऱ्या 24 तास मोबाईलवर असते म्हणे बा. अभ्यास कोणता करते काय माहित म्हणे बा मोबाईलवर. 24 तास खेळता कोणता अभ्यास आहे हो. तर बुड्या एवढा चिवत्या कोण होते तो पोरगा. कोणा पोरी बरोबर बोलत असेल तो रातभर दिवस.
या मोबाईलनं पुढे वाया चालले रे बापुरे. नुसतं कुठे चिटकतीन काही सांगता येत नाही कोणा सारखे. बेकार व्हायला ना बा मोबाईलात ना हाती. हो बापू काही खरं नाही. ह्या मोबाईलमुळे तर पुरं बेकार व्हायला का. सदा तुली पोरगी आहे ना, जरा लक्ष ठेवतो बरं बा. त्या पोरीचा मोबाईल द्यायची मग होऊन गोरले का नाही तर ना. माई पोरगी नाही रिकामी आहे का माई पोरगी. हा अभ्यास करत राहते ते. हा असं रिकाम्या गोष्टीत नाही ते बा तेच पाहिजे. लवकर जाणं चालेल. तरी तू जानू कोणी येईल नाही यार पाहिजे ना आपल्याला कोणीतरी. आता नाही कसं जीव घेऊन राहिला बापाला. उसत माहित नाही काही यार कसं झालं होतं तर काय आता परेशानी सांगत राहायचं. अजून कोणी पाहिलं तर घ्या मग झंझटचेच काम आहेत ना. येत नाही घरात. हा खायला मी राखून ठेवले आणि नाही तू काही टेन्शन घेऊ नको. हे घर पुरं वसा नाही इकडे कोणी येत बी नाही. आपलंच राज्य आहे तिथं. काय बापा भानू माझ्या जीव घेऊन राहिला बापा. कायच करू धगधग धगधग जीव करून राहिला असा. काय ना बरोबर सारी धगधग बंद करतो मी तुझी. हो टेन्शन लोक घेऊ तो. फक्त 5 मिनिटाचं काम आहे ना चाल ना तू. काऊन मागं पुढं करत असतो तू कधी बी. फार मूडची वाट लावून टाकते यार तू. हा जाणं बा जाणं नुसतं गप्पा नुका मारून लवकर या. अरे फालतू अजून कोणी येणं दिसा तर फालतू मला तोंड देता जाईल सगळं. तुमच्या बरोबर माही होत नाही. जाण लवकर काय अशी निशी काशी करून या झटकनी. काय तुमचं तर सकाळी वय नको करून. काय तू टाइमपास करून राहिली झटकनी चालणार. हा असं नको करत जाऊ ना तू. चालत जाईन लवकर. यार आज मकर संक्रांतचा दिवस आहे. कसं करतो रे दिवा येऊन माझी इच्छा नाही आज. पण आज कसं आता तू एवढा फोर्स करून राहिली. चल बापा चाल चल लवकर. नाही बाबा कायला राखून. हो तो राखून करायचंच काम आहे. किंवा काही वेळ येत नाही. हा मस्त ऐश करते. हो डांगळ धिंगा पुरा ऐश करून राहिले. तो काही जण आपण बसून राहिलो तोंड बाहेर. आपले काय ना मिळालं पाहिजे मला. पाहिलं कसं आहे बसा बाई ऐश करून आणा गडी. आज दाबून करक्या देते गड्या. पुरा 8 दिवसाची कसं राजच काढते. त्या दिवशी हुकला नाही याचा मेळ. आज काही खरं नाही. आज धिंगाणा नाही पुरा कावरेला लहान. हो लाडू खाते 2 लाडू आणले तिनं मग. पुरा उसा रस काढते रे आला. काही खरं नाही आज. आज बेकार आला. कोणी येईल पाहू दे मग इकडे तिकडे आला. आलात कोणी घोर. येणं लवकर येणं एक पप्पी दे लवकर. काय बापा भानू उठले सुटलं की तुला पप्पीच पाहिजे बापा. आज पप्पी फप्पी काही नाही. आज गप्पा मारू आपण. बोल बरं सांग काही गोष्टी सांग. पप्पी देणं मग सांगून तुला गोष्ट यमते ना कावं अटकून नेणं नाही. मूड झाला आज पप्पी फप्पी काही नाही. आज मकर संक्रांत आहे. आज गप्पाच मारतो माझ्यासोबत. गप्पाच मार. तुझी आठवण एवढी येते मला की बस रात्र दिवस मला झोपच नाही लागत. फक्त तूच दिसतं दुसरं कोणीच नाही दिसत. तुझ्यावर एवढं जीवा फार प्रेम करतो मी. म्हणून तुला मला भेटावंसं वाटते. हां बोला वाटते बसा वाटते. तुझ्या तसं माय तशीच हालात बापा. मला तुझ्याशिवाय करमत नाही ना. तूच दिसतं मला स्वप्नातही तूच येतं माया. तुझे स्वप्न पडतात मला. आता काय सांगू तुले. प्लीज एक पप्पी देणं. हां काय ग हां मला मग चांगलं वाटतं ना. त्यानं मग एक पप्पी देणं. हां पप्पी दिली की मग काम वाया जाते. हां कंट्रोल नाही राहत मग. आज पप्पी नाहीच देत मी. आज गप्पा मारू ना. गप्पा मारणं भानू. असे आपण एवढी मोठी खोली जागा कशासाठी पाहिली का. हां त्याचा काही फायदा झाला पाहिजे तुला. सांग बापरी. हां एक पप्पी फक्त. हां त्याच्यासाठीच नाही म्हणतो ना तुला. मला माहिती आहे तू कसं असतं. तू एवढा फोर्स करतो की बस एवढं नको हे करत जाऊ ना बापा. समजून घेते जरासं समजून घेते ना भानू. पण मग मला या नाही वाटत तुला भेटायला. तू समजूनच घेत नाही ना मला. उठलं सुटलं की तेच उठलं सुटलं की तेच ते काही आपण गप्पा गोष्टी करू आता. ते जीवनात आहे तरी काय सांग ना तू मला. हां आपण जोड कशासाठी आलो. हां प्रेम म्हणजे काय असतं. दोघांचं संगम असतं मिलन असतं. याच्यामुळे कसं पुढे 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 जात असते प्रेम. हां काय परी एवढे समजत नाही का तुला. एवढं नसते ना मग भानू. तू गळ्यात तेच ते म्हणतं. काही गप्पा गोष्टी करत नाही. काही 4 गोष्टी सांगायच्या काही बोलायचं असं काहीच नाही बा. चल मग नको देऊ. तुझी इच्छा नाही तर राहू दे. मग त्या मांडीवर मग डोकं ठेवू काय मी. ठेवू काय. हां त्या मांडीवर डोकं ठेवतं ना मला चांगलं वाटतं मग. हो ठेव ना. ते तर विचारायला लागते का. तू बी काही याच भानू ठेव. असं झोपलं की नाही
मस्त वाटतं मला. असं वाटते की मी स्वर्गातच आहे. ती कशी छाया मार पडली की नाही, असं वाटते की बस काय आणि काय नाही. म्हणजे तुला असं वाटते की मला सोडाच नाही. खरंच ना परी, खरंच. म्हणजे असं तुला डोकं माझं मांडीवर घेतलं की नाही, असं वाटते की बस काय करावं आणि काय नाही. मग ते तसंच वाटते भानो की तू माझ्या कुशीत झोपला पाहिजे, असं तुला मी असं गोजारलं पाहिजे, असं मलाही वाटते. 2 शब्द प्रेमाचे बोललो पाहिजे आपण, असं मलाही खूप वाटते. गेलं मग गेलं. हां हो, आता वाटते कायसाठी व्हावं म्हणून. हां तुला नाही वाटत का आपल्यात काही व्हावं म्हणून? चालेल. हां आपण ऊसात कशी मजा घेऊन ती त्यापेक्षा चांगली मजा आहे वाटे. हां ये ना. हां की आता कोणी पाहिले नाही, काहीच नाही ना. आपण फक्त दोघं जण आठीचा का पुरं पॅक आहे रूम. हां काहीच टेन्शन नाही ना वाटी. आणि खाल्याबाई राखण मी आहे. आलं कोणी बी तर सांगते बी आपल्याला, काही टेन्शन नाही ना. ये ना. हां ये ना येता. हां बरं बाप्पा, खूप वेळचा तू आता नांदास लावून राहिला. तर एकच पप्पी घेते बरं, एकच शेवटची. मग घेतल्यावर तू म्हणजे अजून दुसरी घे. ते नाही घेणार मग मी एकच घेतो.